अन्यायाविरुद्ध लढणारा आज दिवस आहे. नीटचे पेपर लीक झालेत. ज्या ज्या मुलांनी आत्महत्या केली आहे, सुसाईड अटेम्प्ट केलाय, त्यांना न्याय मिळवण्यासाठी आपल्या तर मी इथे आलो होतो. जसं पोलीस सांगतायत की मोर्चा वगैरे काय नाही, त्यांचं काहीतरी असं सांगतायत की लोक त्यांना विचारलं तर भाई काय म्हणजे काय कोण काय बरोबर सांगत पण नाहीत. अजून आम्हाला जायला सांगतायत परत. आय हॅव नो वर्ड्स हाऊ ब्रिच्युअली दिल्ली पोलीस हॅज बीटन टू द स्टुडंट्स. तुमच्या फ्युचरसाठी सगळं चाललंय. हे पोलिस आपल्याला मारतेत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मी कॉलेजला गेलो नाही कारण आमचे लेक्चर कॅन्सल होते आणि पोस्टिंगला नाही गेलो. निखिल उद्या गावावरनं येईल, मग आम्ही दोघं सोबतच जाऊ. मी अजून काय ना चाय नाश्ता केला नाही. चाय नाश्ता करून मला जायचंय माटून गेला. बाबूचं सर्टिफिकेट घ्यायचं ना, बर्थ सर्टिफिकेट. मला ॲड्रेस टेक्स्ट करा. अजून हा बघा, हा झोपलाय. ह्याला जायला पाहिजे तर हा एकदम झोपा काढतोय. इथं आम्हाला काम करायला लागते. आता झालं ना काम करून सकाळी. मग काय. आणि इथं बघा झोपलाय. चाय सोबत काय आहे का नाही? चाय सोबत काय आहे? तर गाईज चाय नाश्ता झालाय. तर चला जाऊया बर्थ सर्टिफिकेट आणायला. शौर्याचा पप्पा तर काय लक्ष देत नाही, तर शौर्याचा काका तर आहे. ठीक आहे, चला. मी आता माटुंग्याला आलोय. हे BMC वॉर्ड आहे. तर चला मग जाऊया. हेल्मेट लॉक करतो मी, नाहीतर हेल्मेट कोण पण उचलून नेलं तर पप्पा परत माझ्यावर भडकतील. मी बर्थ सर्टिफिकेट घेतला शौर्याचा. आता मी दादरला आलो होतो. मी विचार केला दादरला येऊन बाबासाहेबांच्या इथे चैत्यभूमीला येऊन वंदन करू बाबासाहेबांचे. पण तिथे गेलो तर पूर्ण बॅरिकेड वगैरे लावले होते. पोलीस सगळे उभा होते. मग मी विचारलं की आतमध्ये आम्हाला का जाऊ देत नाही, तर ते बोलले की इथं मोर्चा निघणार आहे, तर एंट्री बंद केली आहे. मी बोललो कसला मोर्चा आहे? ते बोलले त्यांनाच नाही माहिती. मला असं वाटतंय की CJPचा मोर्चा निघणार आहे. आय थिंक सो. अजून काही कन्फर्म नाही. मला आतमध्ये मी विचारतोय तर मला सांगत पण नाहीयेत. म्हणून मी दुसऱ्या रस्त्याने आलो. इथे इथे पोलिस वगैरे कोण नाहीत, मग मी दुसऱ्या रस्त्याने आलो. आता मी विचार करतोय तिथे जाऊ. बघा, इथं इथं कोणच दिसत नाही. सगळं बंद करून टाकलंय ना, तर इथं गर्दीच असते. मी विचार केला मी येतो, वंदन करतो चैत्यभूमीला येऊन, बाबासाहेबांचे ब्लेसिंग्स घेतो. आज 20 जुलै तर प्रोटेस्ट आहे दिल्लीमध्ये. अन्यायाविरुद्ध लढणारा आज दिवस आहे. आपल्याला न्याय पाहिजे. चे पेपर लीक झालेत. ज्या ज्या मुलांनी आत्महत्या केली आहे, सुसाईड अटेम्प्ट केलाय, त्यांना न्याय मिळवण्यासाठी आपल्या आजच्या स्टुडंटच्या यूथसाठी आपण सगळे प्रोटेस्ट करतोय. अजून नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान हे लोकांना रेजिग्नेशन आपल्याला पाहिजेत काय पण करून. तर बाबासाहेबांच्या तर ब्लेसिंग्स आहेत सगळ्या स्टुडंटवर. आणि बाबासाहेबांची मोठी ब्लेसिंग जी आहे ती कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. आपण आपल्या हक्कासाठी लढू शकतो, आवाज उचलू शकतो. सरकार आपल्याला दाबायचा प्रयत्न करते, आपल्याला लढायचं आहे आपल्या हक्कासाठी. तर त्यासाठीच मी बाबासाहेबांच्या ब्लेसिंग्स घ्यायला आलो होतो. पण इथं सगळं बॅरिकेड वगैरे लावलं होतं. गाईज लाटा बघा किती येत आहेत. आता मी या रस्त्याने तिथे चाललोय, तिथे पण एंट्री बंद केली आहे. त्यांना विचारूया की आम्हाला आतमध्ये जाऊ देतात की नाही, आणि गेट का बंद केलाय, कसला मोर्चा आहे कसला नाही, एकदा विचारूया त्यांना. बघूया ते लोक उत्तर देत आहेत की नाही. ठीक आहे. इथून तर लाटा बघा कुठपर्यंत येत आहेत. तिथं सगळं बंद करून टाकलंय. गेटच बंद आहे. एंट्रीच नाही आज. अजून मला माहिती पण नाही की आज मोर्चा निघणार आहे. बघा पूर्ण बंद करून टाकलं. तर मी इथे आलो होतो. जसं पोलीस सांगतायत की मोर्चा वगैरे काय नाही, त्यांचं काहीतरी असं सांगतायत की लोक त्यांना विचारलं तर भाई काय म्हणजे काय कोण काय बरोबर सांगत पण नाहीत. अजून आम्हाला जायला सांगतायत परत. काय बोलायचं. तर गाईज मी आत्ता जस्ट दादरवरनं घरी आलोय. पाऊस एवढा होता ना, म्हणून मी बाजूला थांबलो. कारण बर्थ सर्टिफिकेट पण माझ्याकडे ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट माझ्याकडे ओरिजिनल होता. ते भिजलं असतं तर भाई वाट लागली असती. पाऊस गेल्यानंतर मी आता घरी आलोय, फ्रेश होतो, जेवतो. शौर्य तर आता झोपलाय.
आणि हा मी दादरला गेलतो तिथे त्या काकांनी बोललं की तिथे ना CGPAचा प्रोटेस्ट चालणार आहे, पोलिस सांगत नाहीत. विचार करा, जिथं आपण पोलिसांना काय यार, पोलिसांना काय झालंय काय माहिती. जिथं आम्ही चुकीचं काम थोडी करतोय, आम्ही आम्ही आमच्या हक्कासाठीच तर लढतोय. भाई काय भाई, ही लोकशाही आहे ना. गाईज मम्मी आली आहे कामावरून, ते बघा. मावशीशी बोलतीये ती. अजून शौर्य चहा आहे का नाही? ग्लास ए ए टकलू, प्रोटेस्टला गेला नाहीस तू? असं शिकलाय बघ, आता असं शिकलाय तोंडात हे करायचं असं. अय, रोज एक नवीन नवीन शिकत आहे. शौर्य प्रोटेस्टला नाही गेला? प्रोटेस्टला नाही गेलास तू? ए बाबू, ए बाबू, पोलिसांचे दांडे खायला. दांडे खायला. हा मम्मी तू काय बोलणार आहेस? हे पोलिस दिल्लीमध्ये जनतेला मारतायत. अरे काय बोलावं आता, ह्यांना चांगली पब्लिक आणि पूर्ण धरावा यांना. शेमलेस पोलीस, शेमलेस. तुम्हाला काय काय बोलू, तुम्हाला, तुम्ही आमचे सर्वंट आहे, अजून तुम्ही आम्हालाच मारतायत. दिल्लीमध्ये एवढं जनतेला मारतायत, कुणाचं डोकं फोडतोय, कुणाचे पाय तोडतायत. तुमच्या फ्युचरसाठी सगळं चाललंय. हे पोलिस आपल्याला मारतायत तुमच्या फ्युचरसाठी. हम्म. पीसफुल प्रोटेस्ट चालूच देत नाहीत ते लोक. भाई काय यार, ना कॉर्पोरेट सहकार्य काहीच करत नाही तिथले पोलीस. जे दिसतायत फायर करतायत, जे दिसतायत लाठीचार्ज करतायत. तुमची पण वेळ येणार आहे, तुमचे पण घरी मुलं आहेत, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मी सोशल मीडिया उघडतोय ना, सगळी तीच न्यूज दिसतीये. दिल्लीमध्ये प्रोटेस्ट चाललाय, मुंबईमध्ये पण प्रोटेस्ट आहे. सगळीकडे तेच दिसतंय की भाई पोलीस मारतीये, त्यांना गाडीत टाकतीये. खरं आहे यार, आय हॅव नो वर्ड्स. I have no words how brutally Delhi police has beaten to the students who raised their voice against corruption, against education system. काय चाललंय, खरा मला काय शब्दच फुटत नाही या गव्हर्नमेंटला, काय बोलायचं काय नाही. बट एवढं आहे, ही गव्हर्नमेंट बरोबर गव्हर्नमेंट नाहीये. ही गव्हर्नमेंट आपल्याला स्वतः पण डुबणार आहे, आपल्याला घेऊन डुबणार आहे. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट. जे पण नवीन आहे चॅनलवर, तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि माझा पूर्ण मूड गेलाय. बाय.